Welcome friends, I am SD Farande and today we continue our topic intersection of solids. Today we discuss on the intersection of cylinder with square prism. याच्यामध्ये मित्रांनो सिलेंडर हा जो आहे याला कर्व्ड सरफेस असणार आहे आणि जो स्क्वेअर प्रिझम आहे त्याला असणार आहे फ्लॅट सरफेस असणार आहे. तर चला कर्व्ड सरफेस आणि फ्लॅट सरफेस ज्यावेळी इंटरसेक्ट होणार आहेत असे दोन सॉलिड ज्यावेळी इंटरसेक्ट होणार आहेत त्यावेळी इंटरसेक्शन काय असणार आहे हे आपण आज बघणार आहे मित्रांनो. तर आता जो बघणार आहे हा सिलेंडर जो आहे हा स्टँडिंग पोझिशनला असणार आहे आणि स्क्वेअर प्रिझम हा पेनिट्रेट होणार आहे. म्हणजे व्हर्टिकल जो सॉलिड आहे तो असणार आहे सिलेंडर आणि हॉरिझॉन्टल जो पेनिट्रेट होणार आहे तो असणार आहे प्रिझम. चला बघूया तो प्रॉब्लेम. पहिल्यांदा क्वेश्चन बघणार आहे आपण. क्वेश्चन काय आहे बघा. A cylinder 50 mm diameter and 70 mm axis is completely penetrated by a square prism by 25 mm sides and 70 mm axis horizontally. Both axes intersect and bisect each other. All faces of prism are equally inclined to HP. Draw projections showing curves of intersection. कर्व्स ऑफ इंटरसेक्शन म्हणलेला आहे म्हणजेच काय या ठिकाणी कर्व्ड सरफेस सिलेंडरचा असल्यामुळे इंटरसेक्शन जे काय लाईन आहेत ते कर्व मध्ये येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार नाही आहेत. चला पहिल्यांदा क्वेश्चन समजायला पाहिजे. यू हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट क्वेश्चन केअरफुली, देन ओनली यू आर एबल टू ड्रॉ द इंटरसेक्शन ऑफ द सॉलिड. व्हॉट इज गिवन इन क्वेश्चन? ए व्हर्टिकल सिलेंडर. हा जो व्हर्टिकल सिलेंडर या ठिकाणी दाखवला आहे मी, जो पिंक कलर मध्ये आहे, हा कसा आहे 50 mm डायमीटर याचा आणि हाईट जी आहे ही 70 mm आहे, बरोबर. आणि हा कम्प्लिटली पेनिट्रेट होणार आहे या ब्लू कलरच्या प्रिझमनं. हा जो ब्लू कलरचा स्क्वेअर प्रिझम आहे हा याच्यात पूर्ण इन्सर्ट होणार आहे, दोन्ही बाजूला तो तुम्हाला दिसणार आहे. चला आता हा इन्सर्ट होताना किती इन्सर्ट होणार आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये जो पेनिट्रेटिंग सॉलिड आहे तो हाफ राईट साईडला राहायला पाहिजे, हाफ लेफ्ट साईडला राहायला पाहिजे. लक्षात याप्रमाणे तो पेनिट्रेट करायचा आहे. याचा साईड जी दिलेली आहे किती आहे 25 आहे, म्हणजे 25 25 25 आणि 25. लक्षात आणि याची लेंथ जी आहे ऍक्सिस किती दिली आहे 70, सेम ॲज सिलेंडर दिलेला आहे आणि हा हॉरिझॉन्टल पेनिट्रेट होणार आहे. दुसरी कंडिशन एक सांगितलेली आहे, या सिलेंडरचा ऍक्सिस आणि या प्रिझमचा ऍक्सिस दोन्ही एकमेकाला बायसेक्ट करणार आहेत. लक्षात इंटरसेक्ट ही करणार आहेत आणि बायसेक्ट ही करणार आहेत. लक्षात म्हणजे हॉरिझॉन्टल जो प्रिझम आहे याला 35 येणार आहे सेंटर आणि व्हर्टिकल जो आहे याला सुद्धा 35 येणार आहे आणि 35 या पॉइंटला दोन्हीही इंटरसेक्ट होणार आहेत. परत जो हॉरिझॉन्टल प्रिझम पेनिट्रेट झाला आहे त्याला एक कंडिशन दिली आहे, ऑल फेसेस ऑफ प्रिझम आर इक्वली इन्क्लाइंड टू एचपी. म्हणजे याची पोझिशन बघा कशी दिलेली आहे, इक्वली इन्क्लाइंड टू एचपी. हा एचपी आहे खालचा, बरोबर, हॉरिझॉन्टल प्लेन आहे, याला याचे फेसेस इक्वली इन्क्लाइंड आहेत, म्हणजे ही पोझिशन आहे. ही पोझिशन आपण साइड व्ह्यू मध्ये ड्रॉ करणार आहे हॉरिझॉन्टलची, हॉरिझॉन्टल सॉलिडची, बरोबर. प्रोसिजर सेम आहे, फक्त सॉलिडचा सरफेस जर चेंज झाला म्हणजे फ्लॅट किंवा कर्व तर येणारे इंटरसेक्शन वेगळे येतात. किंवा कंडिशन जर चेंज झाली म्हणजे बायसेक्ट करतोय बायसेक्ट करत नाही आहे, बेस पासून हाईट किती आहे, हा जो हॉरिझॉन्टल प्रिझम आहे हा एचपी ला कशा पद्धतीने आहे या केसमध्ये काय दिला इक्वल इन्क्लाइंड दिला आहे. जर तो पर्टिक्युलर इन्क्लिनेशन मध्ये दिला असेल तर तो आपल्याला त्याप्रमाणे मिळणार आहे. तर बघूया आता हा प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे. तो पहिल्यांदा आपल्याला माहित आहे रेफरन्स लाईन XY पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे आपल्याला आणि या XY लाईनच्या खाली टॉप व्ह्यू ड्रॉ करणार आहे. टॉप व्ह्यू असणार आहे या सिलेंडरचा, बरोबर. व्हर्टिकल सॉलिड जो आहे तो पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेत असतो, त्याचं पहिल्यांदा टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करून घेणार आहे, त्यानंतर प्रोजेक्ट करणार आहे फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये. आणि साइड व्ह्यू मध्ये आपण जो हॉरिझॉन्टल प्रिझम दिलेला आहे
दिलेल्या कंडिशनला त्या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहे. बरोबर, तो कशा पद्धतीने करणार आहे बघूया आपण. जो टॉप व्ह्यू ड्रॉ केला आहे त्याला डिवाइड करून घ्यायचा आहे 4 इक्वल डिव्हिजन मध्ये. नोटेशन द्या 1 2 3 4 किंवा ABCD व्हॉट एव्हर मे बी. त्यानंतर याचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करा. फ्रंट व्ह्यूला त्याचे जनरेटर जे आहेत ते जनरेटर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर हे जे पॉइंट आहेत हे सगळे पॉइंट प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत साइड व्ह्यू मध्ये. ऍक्सिस हाईट जेवढी फ्रंट व्ह्यूला आहे तेवढीच ऍक्सिस हाईट असणार आहे. त्यानंतर सेंटर लाईन मार्क करून घ्यायचंय. जनरेटरला या ठिकाणी नाव द्यायचे. जनरेटर तुम्ही बघू शकताय. फ्रंट व्ह्यूला टॉप व्ह्यूला ज्यावेळी तुम्ही खालून बघणार आहे त्यावेळी 1 आणि 3 ही जनरेटर तुम्हाला ऍज अ एज म्हणून विजिबल असणार आहे. ती इथं दिसते आपल्याला. 2 आणि 4 नाही आहे. बरोबर, पण ज्यावेळी तुम्ही साइड व्ह्यू ड्रॉ करणार आहे हा साइड व्ह्यू कुठला आहे? लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे. राईट हँड साइडला काढलेला आहे म्हणजे कुठला आहे? लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आहे. ज्यावेळी तुम्ही या टॉप व्ह्यूला इकडून बघणार आहे या डायरेक्शन मधून त्यावेळी तुम्हाला 4 आणि 2 या 2 जनरेटर विजिबल असतील दिसतात तुम्हाला ऍज अ एज म्हणून. ह्या ऍक्च्युअली एज नाही आहेत, या जनरेटर आहेत, पण ऍज अ एज म्हणून आपल्याला ते दिसतात. 1 आणि 3 त्यावेळी दिसत नाही. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये 1 आणि 3 दिसणार आहे, साइड व्ह्यू मध्ये 4 आणि 2 दिसणार आहे. ज्यावेळी सिलेंडर असेल त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची. याच्यानंतर जो हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम दिलेला आहे त्याची कंडिशन काय सांगितलेली आहे तर याचे सगळे जे फेसेस आहेत HP ला इक्वली इन्क्लाइंड आहेत. म्हणजे यातला कुठलाही फेस जर घेतला तो 45 डिग्री अँगल करणार आहे हॉरिझॉन्टल बरोबर. चला या ठिकाणी 45 आहे. इथं जर बघितला तर इथं हा 45 असणार आहे हॉरिझॉन्टल बरोबर. चला याला म्हणतोय आपण इक्वली इन्क्लाइंड टू HP कंडिशन. ती कंडिशन या ठिकाणी दिली आहे. दुसरं काय सांगितलं आहे बायसेक्ट करणार आहे. म्हणजे याचा जो ऍक्सिस आहे याच्या सेंटरला पॉइंट मार्क करून या ठिकाणी हा स्क्वेअर प्रिझम आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हे लक्षात ठेवा. एकदा स्क्वेअर प्रिझम तुम्ही जर दिलेल्या कंडिशन मध्ये ड्रॉ केला तर मग बाकीचं काम आपलं सोपं होतंय. त्यावेळी फक्त प्रोजेक्शन घ्यायचे आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये. त्यानंतर टॉप व्ह्यू मधून प्रोजेक्शन परत वरती घेऊन इंटरसेक्टिंग पॉइंट जे आहेत ते मार्क करायचे आणि त्याच्यातून जाणारा कर्व आपल्याला ड्रॉ करायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे बघूया. हे जे तुम्ही साइड व्ह्यू मध्ये स्क्वेअर प्रिझम काढलाय याला परत नोटेशन द्या ABCD. जर व्हर्टिकल सॉलिडला 1 2 3 4 दिला असेल तर हॉरिझॉन्टलला ABCD द्या. व्हर्टिकलला ABCD दिला असेल तर हॉरिझॉन्टलला 1 2 3 4 द्या. त्यानंतर प्रोजेक्ट करून घ्या फ्रंट व्ह्यू मध्ये सगळे पॉइंट. प्रिझमची लेंथ जी दिलेली आहे ती लेंथ घ्यायची आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. किती दिली आहे लेंथ? 70 mm दिली आहे. म्हणजे ऍक्सिस पासून इकडे 35 असणार आहे, इकडे 35 असणार आहे. त्यानंतर व्हिजिबिलिटी चेक करायची आहे, व्हिजिबिलिटी ड्रॉ करायची आहे. आता व्हिजिबिलिटी ड्रॉ करत असताना बघा याची व्हिजिबिलिटी आपण इकडून बघणार आहे. म्हणजे ज्यावेळी हे जे पॉइंट आहेत इकडून आपण बघत असतोय ABCD हे पॉइंट जे आहेत हे या बाजूला आहेत. असेच पॉइंट याच्या बॅक साईडला आहेत. म्हणजे ABCD तुम्हाला या फेसला दिसत इकडच्या, असेच पॉइंट इकडच्या फेसला सुद्धा आहेत. हे लक्षात ठेवा. बरोबर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही याला इकडून बघणार आहे याला साईडनं बघणार आहे त्यावेळी तुम्हाला इथले पॉइंट विजिबल आहेत. बरोबर, म्हणजे साईडनं म्हणजे आता याला इकडून बघणार तुम्ही. इथून बघत असताना तुम्हाला फ्रंट व्ह्यू जर बघितला याचा इकडून बघत असताना इथले जे पॉइंट आहेत हे पॉइंट असणार आहेत या बाजूला, हे पॉइंट असणार आहेत या बाजूला. आणि मध्ये जी जनरेटर आहे इथं एज जी आहे प्रिझमची एज म्हणजे A ही एज जी आहे इथंपर्यंत डार्क आहे काय ती विजिबल असणार आहे समोरून बघताना. मध्ये रॉटेड असणार आहे, इकडं परत डार्क असणार आहे. तसं जिथं काढलेलं आहे लक्षात आलं. कडेला डार्क आहे, मध्ये रॉटेड आहे. म्हणजे जेवढा पोर्शन या प्रिझमचा सिलेंडरच्या आतमध्ये असणार आहे तेवढा डॉटेड आपल्याला त्याचे एजेस दिसणार आहेत. तसंच मधला हा पोर्शन लक्षात हा सुद्धा डॉटेड असणार आहे इथं मध्ये. त्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत पॉइंट. टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा लेंथ घ्यायची आहे, जेवढी फ्रंट व्ह्यूला घेतलेली आहे तेवढीच लेंथ प्रोजेक्ट करून खाली घ्यायची आहे. त्यानंतर टॉप व्ह्यू मधून जो प्रिझम आहे तो प्रिझम सर्कलला ज्या ठिकाणी कट करणार आहे त्या ठिकाणाहून प्रोजेक्शन वरती घ्यायचे आहेत. इथं आपल्याला प्रोजेक्शन पॉइंट मिळणार आहेत. आता हे जे प्रोजेक्शन पॉइंट आहेत हे प्रोजेक्शन पॉइंट कुठले आहेत तर या ठिकाणी ABCD हे जे पॉइंट आहेत ABCD पॉइंट सरफेसला जिथं मीट होणार आहेत त्या ठिकाणचे पॉइंट आहेत ते. म्हणजे या बाजूचे पॉइंट इथं आपण मार्क केले. बरोबर, म्हणजे A इथं आहे, B आणि D एकाच ठिकाणी आहे कारण B आणि D एका प्रोजेक्शन वरती आहेत.
बरोबर, सी या ठिकाणी आहे. आता असंच आपल्याला या बाजू सुद्धा घ्यायचं आहे. या बाजू घेत असताना काय येणार, इथं वरती ए येणार, म्हणजे या ठिकाणी असणार आहे ए, इथं मध्ये असणार आहे बी आणि डी, म्हणजे इथं असणार आहे बी आणि डी, खाली असणार आहे सी पॉइंट. लक्षात आलं, याप्रमाणे हा मिळाला आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट फ्रंट व्ह्यू मध्ये. आता व्हर्टिकल जो जनरेटर आहे सिलेंडरचा, तो जनरेटर कट होणार आहे कुठून, इथून इथंपर्यंत आणि इथून इथंपर्यंत, जो ऍज अ एज म्हणून आपल्याला दिसत होता. लक्षात आलं, त्यामुळे तो आता दिसणार नाही आपल्याला. आपल्याला फक्त काय दिसणार आहे, 1 to A आणि सी पासून परत खाली, 3 to A, सी पासून परत खाली, एवढं डार्क दिसणार आहे, मध्ये दिसणार नाहीये. ह्याच्यातून जाणारा कर्व ड्रॉ करायचा आहे. कर्व हा स्मूथ असायला पाहिजे. लक्षात आलं, कारण सिलेंडर आणि प्रिझम आहे, कर्ड फेसेस असलेला सॉलिड आहे, त्याच्याबरोबर फ्लॅट फेस असलेला सॉलिड आहे, त्यामुळे याचे इंटरसेक्शन याप्रमाणे असणार आहे. इंटरसेक्शन कर्व याप्रमाणे असणार आहे. दोन्ही बाजूला स्मूथ कर्वनी ड्रॉ करायचा आहे. असा हा आपला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट झालाय. टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकताय, जे जनरेटर आहेत म्हणजे ए सी हे जनरेटर जे आहेत, वरून बघत असताना या व्ह्यूला, टॉप व्ह्यू मध्ये याला वरून बघतोय आपण, हा ए जो आहे इथं डार्क आहे, मध्ये रॉटेड आहे, बरोबर. एच्या खाली बरोबर सी आहे, म्हणजे इथं असणार आहे तो, एवढा डार्क आहे, मध्ये रॉटेड आहे, इथे डार्क आहे. जे साईडचे आहेत, साईडचा एवढा पोर्शन डार्क असणार आहे, मधला डॉटेड असणार आहे, एवढा डार्क आहे, मधला डॉटेड आहे, याप्रमाणे. लक्षात आलं. आता तुम्ही प्रॉब्लेम या ठिकाणी बघू शकताय, जेवढा पोर्शन आपल्याला दिसणार तेवढा डार्क केला. फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा हा मधली जी एज आहे, ही एज या ठिकाणी डॉटेड आहे, कारण याचा मधला पोर्शन जो त्या सिलेंडरच्या आतमध्ये गेलाय तो आपल्याला डॉटेड दिसणार आहे. लक्षात आला असेल प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला. अशाच प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सॉलिड्स असणार आहेत. ओके, थँक्यू.